एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना साधारणपणे सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान घडली, जेव्हा रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती। गावातील दोन जिद्दी तरुण अजय देशमुख वय वर्ष 24 आणि सचिन जाधव वय वर्ष 22 हे अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते। दररोज पहाटे उठून रस्त्याच्या कडेला धावणे आणि शारीरिक व्यायाम करणे हा त्यांचा नित्यक्रम होता। भविष्यात वर्दी घालून देश सेवा करण्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात होते। घटनेच्या दिवशीही नेहमीप्रमाणे ते मार्गाच्या एका बाजूला धावण्याचा सराव करत होते। नेमकी याच वेळी मलकापूरहून जळगावकडे जाणारी महाशक्ती नावाची एक भरधाव बस त्या मार्गावरून वेगाने जात होती। दुर्दैवाने या बसच्या मागील भागाचा पत्रा काही ठिकाणी उचकटलेला होता, जो अत्यंत धोकादायक पद्धतीने बाहेर लटकत होता। चालकाच्या किंवा वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे हा धोका प्रवाशांना किंवा रस्त्यावरील लोकांना किती भारी पडू शकतो याची कल्पनाही नव्हती। बस भरधाव वेगात असताना अजय आणि सचिन यांच्या अगदी जवळून गेली। क्षणाचाही विलंब न लावता त्या उचकटलेल्या पत्र्याने दोघांवरही जीवघेणा हल्ला केला। वेगामुळे पत्र्याची धार एखाद्या तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे होती। दुर्दैवाने अजय आणि सचिन यांना बचावण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची संधीच मिळाली नाही। पत्र्याच्या धडकेने दोघांचेही हात अक्षरशः शरीरापासून वेगळे झाले। ही घटना इतकी भीषण होती की बघणाऱ्यांच्याही काळजाला धक्का बसला। अपघातानंतर बसचा चालक न थांबता पुढे निघून गेला, पण काही वेळातच रस्त्यावर रक्तस्राव झालेला आणि वेदनेने विहळणारे दोन तरुण बघून रस्त्यावरून जाणाऱ्या काही दुचाकीस्वारांनी तात्काळ मदत केली। त्यांनी त्वरित पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला। परिसरातील लोकांनीही मदतीसाठी धाव घेतली। दोन्ही तरुणांना तात्काळ जवळच्या मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांची अवस्था गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। मात्र आयुष्यभराची कमाई, त्यांचे स्वप्न आणि शारीरिक क्षमता या एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या। या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि खासगी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप तरुणांना अशा भयंकर संकटाचा सामना करावा लागला, असं मत लोकांनी व्यक्त केलं। लोकांनी दोषी बस चालक आणि मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच जखमी तरुणांना योग्य शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला। हा अपघात केवळ एका वाहनाच्या चुकीमुळे झालेला नाही, तर तो जीवघेण्या दुर्लक्षाचं प्रतीक आहे। रस्त्यावरील सुरक्षितता आणि वाहनांची तपासणी किती महत्त्वाची आहे हे या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय।